आपका स्वागत है। इस वक्त की सबसे बड़ी खबर आ रही है। वन विभागानं केली कारवाई, लाखो रुपयांचं सागवान लाकूड जप्त। प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। साक्री तालुक्यातील धामणदार जंगल परिसरात क नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोडबाबत गुप्त माहिती मिळाली। सदर माहितीच्या आधारे पिंपळनेर प्राथमिक वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी यांच्यासह सदर वन क्षेत्राची पाहणी केली असता तोडलेले सागवान प्रजातीचे लाकूड पालापाचोळ्यात लपवलेला आढळून आले। या अनुषंगाने आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता जंगल परिसरालगत झोपडीमध्ये मशीनच्या सहाय्याने सागवानचे चिराण करून फर्निचर तयार करत असल्याचं आढळून आले। घटनास्थळावरून चिराण, घडी व गोल सागमाल, आरे मशीन व इतर अवजारे असा अंदाजित 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी परिस्थितीचा फायदा घेऊन पसार झाला। सदर कारवाई वन संरक्षक सोमराज व उपवन संरक्षक मोबा नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक वन संरक्षक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पिंपळनेर प्राध्यापक श्री ओंकार ढोले यांच्या नेतृत्वात पार पडली। सदर कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी साक्री व्ही.के. खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी कोंडाई बारी भालचंद्र खैरनार यांच्यासह वन कर्मचारी SRPF पिंपळनेर पोलीस यांनी सहभाग घेतला। या अनुषंगाने श्री वरुणराज माळी वन रक्षक धामणदार यांनी वन गुन्हा 3/2026 दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी नोंदवला असून पुढील तपास वनपाल डांगशिरवाडा DN सोनवणे हे करत आहेत। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती। त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील डांगशिरवाडा परिमंडळातील धामणदार नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिराण सागवान लपवलेलं आढळून आलं। या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एक मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळलं आम्हाला। तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साक्री वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला। या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली। या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन, चिराण केलेले सागवान माल असा एकंदरीत 1 लाख रुपये किमतीचा माल आहे। आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्षसंपदेचं, वनसंपदेचं नुकसान करू नये। जर असा काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी। तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे। आरोपी सध्या स्थितीत फरार आहे। अधिक माहिती आपणास नंतर कळवण्यात येईल। म्हणजे